आज आपण एक प्रिंटेड कापड आणि जुन्या पॅन्टचा उपयोग करून सुंदर अशी आपली हँड पर्स तयार करणार आहोत। त्यासाठी एक प्रिंटेड कापडाचा पीस आणि एक पॅन्टचा पीस पॉकेटसाठी, एक नॉन ओव्हन आणि एक पॅन्टचा पीस आणि दुसरा एक नॉन ओव्हन आणि पॅन्टचा पीस आपण बॅक साइड आणि फ्रंट साइडसाठी 12 इंच रुंद आणि 10 इंच उंचीमध्ये कट करून घेतलेला आहे। प्रथम एक नॉन ओव्हनचा पीस घेऊन तो असा मध्यावरती फोल्ड करून घेऊया। त्यानंतर बंद बाजूकडून 2 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। पुढे बंदासाठी आपण 1 इंच अंतर मोजायचं आहे। उभं 1 इंच अंतर आणि 2 इंचापर्यंत हा आयत आपण आखून घ्यायचा आहे। त्याला थोडा कर्व आकार देऊन घेऊया आणि बंदांच्या पुढे आपण अंतर मोजलं आहे ते 3 इंच आहे। तेवढंच अंतर आपण उभं पण मोजून घ्यायचं आहे खुल्या बाजूकडून आणि त्याला कर्व आकार देऊन घेतलेला आहे। तो आकार आपण आता कट करून घेऊया। बंदांसाठी मध्ये आपण 1 इंच अंतर ठेवलेलं आहे। मधला भाग पण आपण कट करून घेतलेला आहे। आपल्याला हा आकार मिळालेला आहे। याच आकारात आपण दुसरा पण नॉन ओव्हनचा पीस कट करून घ्यायचा आहे। आता हे दोन्ही पीस आपले कट करून झालेले आहेत। आता आपण पॉकेट तयार करणार आहोत। त्यासाठी आपण या पॅन्टच्या पीसला आकार देऊन घेऊया। याला आपल्याला बंद जोडायचा नाही, त्यामुळे 2 इंच बंद बाजूकडून, उभे 1 इंच, हा आयत आपण आखून घेऊन कर्व आकार देऊन घेऊया आणि त्यानंतर पुढचे पूर्ण अंतर मोजायचं ते 4 इंच आहे। उभं पण आपण तेवढेच 4 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। याला आपण कर्व आकार देऊन घेऊया आणि हा आकार आपण आता कट करून घेऊ। आता याच आकारात आपण हा प्रिंटेड पीस सुलट ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती हा पीस उलट ठेवायचा, असा सुलट बाजू खाली करायची आणि साइडच्या दोन्ही बाजूंना शिलाई करून घेऊया। आता या दोन्ही बाजूंना आपण शिलाई करून घेतल्यानंतर जास्तीचा साइडचा भाग कट करून घेऊया आणि सुलट करण्यासाठी आपल्याला त्याला थोडे थोडे कट लावून घ्यायचे आहेत। आता हे कापड आपण असं पलटवून घ्यायचं आहे। त्यानंतर या भागावरती आपण आता मधल्या भागावरती शिलाई करायची आणि साइडच्या भागावरती दाबटीप घालून घ्यायची आहे। आता हा भाग आपण दाबटीप घालून तयार करून घेतलेला आहे। मधल्या भागाला शिलाई केल्यानंतर तो जास्तीचा भाग कट करून घेऊया। आता आपला हा पॉकेटसाठीचा पार्ट तयार झालेला आहे। आता आपण बॅगसाठी बंद तयार करून घेऊया। 15 इंच लांब आणि 2.5 इंच रुंदीचे हे कापड आपण कट करून घेतलेलं आहे। दोन्ही बाजूंनी असं फोल्ड करून, पुन्हा एकदा फोल्ड करून यावरती दोन्ही बाजूंनी शिलाई करून हे बंद तयार करून घेतलेले आहेत आपण। आता आपण नॉन ओव्हनच्या आकारातच मेन पार्ट हा पॅन्टचा कट करून घेऊया। हा आपला फ्रंट पार्ट आहे। याचप्रमाणे आपण बॅक पार्ट पण कट करून घ्यायचा आहे। आता या मेन पार्टला बंद जोडून घेऊया। बंद जोडून झालेला आहे। आता आपण याला पॉकेट असं ठेवून घ्यायचं आहे आणि मधल्या भागावरती शिलाई करून घ्यायची किंवा नंतर केली तरी चालेल आणि या भागावरती आता हे नॉन ओव्हनचा पीस ठेवून तिन्ही भाग आपण आता याला शिलाई करून घेऊया। आता हा भाग पूर्ण शिवून घेतल्यानंतर कोपरे थोडे थोडे कट करून घ्यायचे आणि या कर्व आकाराला थोडासा कट लावून घ्यायचं, त्यामुळे सुलट केल्यानंतर दाबटीप देताना आपला आकार व्यवस्थित दिसेल। आता हा नॉन ओव्हनचा पीस आपण पलटवून घेऊया। हा आकार आपण व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे फोल्ड करून। आता या पॉकेटला आपल्याला शिलाई करायची नाही,
वरच्या भागावरती आपण दाबटीप घालून घ्यायची आणि साईडचं हे पॉकेट खालच्या बाजूने पण शिवून घ्यायचं आहे। आता हा बॅक पार्ट आपण कट करून घेऊया। आता याला बंद जोडल्यानंतर यावरती नॉन-ओव्हनचा पीस ठेवून पहिल्या भागाप्रमाणे शिलाई करून घेऊया। आता हा भाग पलटवून घेऊन यावरती पण आपण पूर्ण भागावरती वरच्या दाबटीप घालून घ्यायची आहे। खालच्या भागावरती शिलाई करायची नाही, फक्त यावरच्या भागाला आपण दाबटीप घालून घेतली आहे। आता आपण याला ॲक्रेलिक बटन जोडणार आहोत दोन्ही बंदांच्या ठिकाणी। त्यासाठी एक चकती घेऊन बटनची त्यावरती 2 खुणा करून घेतल्या आणि कात्रीच्या सहाय्याने त्याला थोडे 2 कट लावून घ्यायचे खुणेवरती आणि त्यावरती एक बटन ओवून घ्यायचं आणि मागच्या बाजूने यामध्ये चकती घालून घ्यायची आणि दोन्ही बाजूंना हे बटनचं भाग वळवून घ्यायचा। असंच बटन आपण दुसऱ्या बाजूला पण बसवून घेऊया आणि आता त्या बटनांवरती खुणा करून दुसऱ्या पार्टला खूण करून घ्यायची आणि त्याच खुणेवरती पुन्हा कट लावून आपण चकती ठेवून कट लावून घ्यायचे आणि दोन्ही बटन बसवून घ्यायचे। आता आपले हे ॲक्रेलिक बटन बसवून झालेले आहे। आता आपण बॅकसाठी बॉटम कट करणार आहोत। त्यासाठी खालचा भाग आपला व्यवस्थित झालेला आहे, तो थोडासा जास्त होता तो कट करून घेतला। बॉटम कट करण्यासाठी आता आपण एक पार्ट घेऊया। उभे 1.5 इंच आणि आडवे 1.5 इंच अंतर मोजून हा चौरस आपण आखून घेऊया। दुसऱ्या बाजूला पण 1.5 बाय 1.5 इंचाचा चौरस आपण आखून कट करून घेऊया। आता याच आकारात आपण दुसऱ्या पीसचा पण बॉटम कट करून घ्यायचे आहेत। आता हे चारही बाजूंचे आपले बॉटम कट करून झाल्यानंतर आपण वरच्या बाजूला अर्धा इंच अंतर मोजून घ्यायचं आणि ही रेषा आपण पट्टीच्या सहाय्याने बॉटमपर्यंत जोडून घ्यायची। हा आकार आपण कट करून घेणार आहोत, त्यामुळे बॉटम तयार झाल्यानंतर आपला हा भाग वरचा जास्त पसरट दिसणार नाही। आता हा आकार कट केलेला आहे अर्धा इंचाचा। दुसऱ्या पीसवर हा पीस ठेवून खालच्या बाजूचा पण जास्तीचा आकार कट करून घेऊया अर्धा इंच। आणि आता आपण हे दोन्ही पीस सुलट एकमेकांवरती ठेवून नॉन-ओव्हनच्या बाजूला नॉन-ओव्हनची बाजू वळवून घ्यायची आणि मध्ये आपण पिनअप करून घेऊया। मधला भाग एकदम व्यवस्थित एकमेकाला सेम अंतरात जोडून घ्यायचा आहे आणि मेन पार्ट जोडून घ्यायचा आहे। पिनअप करून घेतल्यानंतर आता आपण थोडासा भाग आपण अस्तरचा हात सुलट करण्यासाठी शिवायचा ठेवायचा आहे आणि साईडच्या या पूर्ण भागाला आपण शिलाई करून घेऊया। आता या साईडच्या सर्व भागाला शिलाई करून थोडासा नॉन-ओव्हनचा भाग शिवायचा ठेवलेला आहे। आता हे बॉटम आपण असे पकडून यावरती चारही बॉटमला शिलाई करून घेऊया। आता आपले हे चारही बॉटम शिवून झालेले आहेत। आता या अस्तरच्या भागातून आपण ही बॅग बाहेर काढून घ्यायची आहे।
आता ही बॅग सुलट केल्यानंतर आपला जो शिवायचा राहिलेला भाग होता आतला, तो आता आतमध्ये थोडासा फोल्ड करून त्यावरती शिलाई करून घेऊया। आता हा भाग शिवून झाल्यानंतर आपली ही बॅग शिवून तयार झालेली आहे। छोट्या आकारात सुंदर अशी आपली ही हँडबॅग तयार झालेली आहे। बॅगचा बॉटम आणि आकार खूपच छान तयार झालेला आहे आणि आपण ही बॅग पॅन्टपासून तयार केलेली आहे, ती वाटत पण नाही। वरच्या कप्प्यामध्ये आपण मोबाईल वगैरे इतर साहित्य ठेवू शकतो। आतमध्ये एखादी पाण्याची बॉटल, पर्स छोटी आरामात बसू शकते। सुंदर अशी आपली ही जुन्या कपड्यापासून हँड पर्स तयार आहे। ही बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। शिवून झाल्यानंतर आपल्या ह्या बॅगचा वरचा भाग 7 इंच, रुंद भाग 10 इंच आणि उभा भाग आपला 8 इंच आणि बॉटम 3 इंचाचे शिवून तयार झालेले आहेत।